दोनच सरपंच शहाणे कसे असेल 3 लाख असं कसं होईल? मग बाकीच्या गावाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाही. आणि प्रत्येक सरपंच चांगले हे करू शकते, पण करायची इच्छा नाही. काहीची इच्छा असली तर आडवं लोक जाते, किंवा त्यांची घरची परिस्थिती नसते, किंवा ज्ञान नसतं, शिक्षण नसतं. सरपंच होणं अवघड नाही, नीट लक्षात घ्या. सरपंच कोणी होऊ शकतं. सरपंच झाल्यावर जे करायचं ते अवघड आहे. सरपंच व्हायला काय अवघड आहे? एखाद्याच्या जातीचं मतदान जास्त आहे, होऊन जातं. एखाद्याकडे पैसा आहे, होऊन जातो. कधी कधी तर असे सरपंच झाले, त्याला पाडायचं म्हणून यायला सरपंच केलं. आता असे सरपंच झाले, गावाचा विकास कसा आहे? हे सत्य आहे. मी आतापर्यंत 10,000च्या पुढे खेड्यात गेलो, अभ्यास केला. 10,000 खेडे प्रत्यक्ष गेलो मी. जवळजवळ तुम्हाला गंमत वाटत असेल, 4 ते 5 कोटी लोकांना प्रत्यक्ष भेटलो असं. लोक भेटते, बोलते. लोकांना आशा आहे, समाजाला आशा आहे की काहीतरी चांगलं होऊ राहिलं, व्हायला पाहिजे. खूप लोकांना वाटतं. आणि माझ्या अंदाजाने वाईट कोणी नाहीये, तर रस्ता सापडत नाही. तरी महाराष्ट्रात 200-300 गावं आता चांगले झाले. पण महाराष्ट्रातलं जसं 2 सरपंचाचं एक नाव घेतलं जातं, तिसरं एक नाव घेतलं जातं, ते अण्णा हजारेचं. पण अण्णा हजारे सरपंच नव्हते झाले. नीट लक्षात घ्या मी का सांगतो. अण्णा हजारे सरपंच नाही झाले, सरपंचाकडून करून घेतलं ते. म्हणजे याचा अर्थ सरपंच झाल्यावर बी गाव चांगलं करता येतं, आणि सरपंचाकडून करून घेतलं तरी चांगलं होतं. पण दोन्ही बाजू जर सक्सेस नसेल तर होणार नाही. लोक सरपंचाला साथ देतच नाही, हे मला पक्क माहिती. सरपंच कोणी असो, सगळे लोक म्हणते, मी कुठे गेलो ना, आमचा सरपंच लय मूर्ख आहे, आमचा सरपंच लय मूर्ख आहे. अरे हराम खोराव, मतदान तुम्ही करेल रे. मूर्ख कसे म्हणते? कसं सरपंच कोणी केलं? गावानेच केलं ना, मग मूर्ख कसं काय? कोण मूर्ख आहे मग? काहीतरी बोलण्यात अर्थ नाही. प्रॉब्लेम वेगळे. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगत, कोण गावाचा सरपंच आहे हे महत्वाचं नाहीये, करायचं काय हे महत्वाचं आहे. हे बघा, मरण अटळ आहे. आजच्या सरपंचाला उद्या मरायचं आहे, आम्हालाही मरायचं आहे. आपले बापदादे गेले, आपल्याला जायचं आहे. तो काही लई मोठा विषय नाही येतो. घटनेचे एक उपकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटनेचे आमच्यावर, की त्यांनी एक केलं. खासदार कुठेही होता येतो भारतात, आमदार कुठेही होता येतो, जिल्हा परिषद सदस्य कुठलाही होता येतो, सरपंच गावातलाच लागतो. हा ना? नाही तर ह्या आत्ताचे आमदार लोक आहे ना, आंध्रातून आमदार सरपंच आणले असते, ती दुबईची असते. आज हे तुम्हाला सरपंच काय केलं असतं मग आपण? निदान आपल्याला तुमच्यातला सरपंच करायचा आहे. किती नशिबाने आम्ही काय विचार केला त्यावेळेस घटनेत तरतूद टाकली. दुसऱ्या गावचा माणूस उभा राहू शकत नाही. तुम्हाला अजून एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये चेकवर सही करायचा अधिकार फक्त सरपंचाला आहे, कोणत्याच पदाच्या पुढाऱ्याला नाही. किती मोठं पद आहे, काही करू शकतात. मी कायम सांगत असतो, देशाला महासत्ता करायचं असेल तर फक्त सरपंचच करू शकतो, इतरांचं काम नाही. त्याची बॉडी, त्याचे ग्रामसेवक हेच गावाचं आणि देशाचं कल्याण करू शकते. आत्ता संत गाडगेबाबाचं नाव घेतलं होतं. संत गाडगेबाबा अभियान निघालं 2000ला. मी त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यात भाग घेतला. मला कोणतंही काम करायचे, मन लावून काम करायचे हौस आहे. पण काम काही असो. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, मी नर्सरीत कामाला होतो कंत्राटदाराकडे 7 वर्ष. इतकं मन लावून काम केलं तिथे 7 वर्ष. मी नंतर त्याच्यानंतर हॉटेलमध्ये कामाला होतो 7 वर्षावर. तिथे मी लई मन लावून काम केलं. आणि इकडे होतो 25-30 वर्ष, इकडे मन लावून काम केलं. मन लावून काम केलं पाहिजे. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, काय काम करता, याला महत्व नाही. आपल्या नशिबाला आलेलं काम मन लावून केलं पाहिजे. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितले, कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. कोणते जे काम असेल तुमचं ते काम मोठं आहे, कामच मोठं आहे. तुम्ही लहान मोठं असा भेदभाव नाही पाहिजे. हे भेदभाव आपल्याकडे आहे. आणि इतकं वाटोळं झालं. मी इतक्या वेळेस लोकांना बोलतो, राग बोलतो. माझं जसं वरून काळा आहे, पोटात काळा आहे. माझं थोबड मी चांगलं नाही. कधी कधी काय बोलतो, एखाद्या दिवशी मला एखाद्या गावात हाणून काढते. हा ना, महाराजाला बोलतो, पत्रकाराला बोलतो, आमदाराला बोलतो, कीर्तनकाराला बोलतो. मीच लई शहाणा आहे का?
प्रश्न बोलतो का, इथून तर वाटते की गाव देशाचे चांगलं झालं पाहिजे. आज आमचा माणूस 21व्या शतकात घाण पाणी पितो, लाज वाटायला पाहिजे आपल्याला करत्या लोकांना. आम्ही नाही बोलायचं, मग कोण बोलायचं? कोण बोल? ही बिस्लरी बाटली आणली, तुम्हाला सांगतो सगळ्यात जादा राग मला हिचा आहे. का आणली? 20 रुपयाला 1 लिटर पाणी का आणलं? पाणी नाही की तुमच्या गावात? आणलं कोण? ही सांगत होती गावातलं, पण चांगलं नाही. सही सांगायची ना, कोणाची साक्षी घ्यायची गरज नाही ना. मग 21व्या शतकात जर आमच्या माणसाला चांगलं पाणी भेटत नसेल तर मग काय आमच्या जिंदगीत उपयोग काय? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि याचा परिणाम असा झाला, रस्ते चांगले नाही, झाडं राहिले नाही, स्वच्छता नाही, पाणी चांगलं नाही. याचा परिणाम असा झाला, आपलं आयुष्य कमी झालं. एक लक्षात घ्या, मी तुमच्यापेक्षा काय हुशार आहे किंवा मी लय शिकलेला आहे किंवा मी काय राजघराण्यात जन्माला आलो ना भाऊ? राजा असं नाही करायचं. मी सांगितलं नाही एकदा, काय 10-5 मिनिटं बोलून द्यायचं, मी काय वाचून नाही बोलत. का म्हणतो तू? असं होतं ते. अवघड आहे. तुम्हाला मजाक वाटते ते, काय बोलता येत नाही. भाऊ गडबड होऊन जाते. पाण्यावर बोलत होतो, पण पाण्याच्या नंतर काय बोललो मी काय? तुम्ही सगळ्या सत्कात दाखलो ही गोष्ट खरी आहे. ठीक आहे, पुसून टाकू आपण. माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, मी आयुष्यात खोटं बोलत नाही, तसं मी तोंड पाहून मी बोलत नाही. जे आहे ते बोलणारा माणूस आहे, मला जे दिसतं ते बोलणारा माणूस आहे. मी सांगत होतो, मी शिकलेला नाही, मी राजघराण्यात जन्माला आलो नाही, मी काय मोठा म्हणतो, मी धुतल्या तांदळाचं नाही. प्रश्न तो नाहीये. काय आहे मग? आपल्याकडे म्हण आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. आम्ही ज्या ठेचा खाल्लाय मागच्याला खाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे येणार. म्हणून आम्ही बोलतो, दुसरं काही नाही. आमच्यापाशी काय, जे काही प्रॉब्लेम झाले, ज्या चुका झाल्या, त्या कशा दुरुस्त करायच्या आमच्यापासून शिका. आम्ही वर्षाची सुट्टी का 2 वर्षाची माहीत नाही, कदाचित 2 दिवसाची बी असो, कधी काय होतं. मग आमचा जो अनुभव आहे तो शिका. आणि म्हणून लोक मला बोलवते की बाबा तू 30 वर्ष केलं, तू असं गाव झालं, तसं झालं, चांगलं झालं, आम्हाला करायचं. म्हणून माझ्या गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. आतापर्यंत 6 कोटीच्या वर पुरस्कार मिळाले गावाला. काय पाहिजे? आणि हे सगळं जो काय अनुभव आहे, म्हणून गावचे लोक बोलते की याच्यामुळे आपलं गाव चांगलं होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गेल्याने तुमचं गाव चांगलं होणार नाही. तुम्हाला काहीतरी करावं लागेल तेव्हा चांगलं होईल. मी गेल्यानं गाव चांगले झाले असते तर रोज 25 गावात गेलो असतो. मी गेल्याने काय, मी तुम्हाला सांगू शकतो, 2 गोष्टी शिकू शकतो. काय धोका झाला आपल्या देशाला, आपलं आयुष्य कमी झालं. आपले वाडवडील आजोबा किती वर्ष जगायचे? पहिले 100 आणि आता आपण 60. मग 40 कुठे गेले? कोणा खाल्ले? तुम्हाला मी पहिले सांगितलं, मी कोणाला हेतू परस्पर बोलत नाही, पण आमचं 40 वर्ष आयुष्य गेलं, याला जबाबदार फक्त सरपंच आहे. आणि सरपंचाने जर सगळी काळजी घेतल्या असत्या गावाच्या, तर गावातला माणूस 100 वर्ष जगला असता. आज मी आधी सांगितलं, वारकऱ्याच्या अवलाद एक शब्द खोटं बोलणार नाही. आणि काय करायला पाहिजे मग त्याने, त्याच गोष्टी आम्ही आमच्या इथे करायचा प्रयत्न केला. अजून आमचं बेसमेंटच हे लक्षात ठेवा. राज्यात माझं गाव पहिलं आलं, आम्ही आमचं गाव बेसमेंट म्हणतो. इमारत उभा राहायची अजून. मग किती काम अवघड आहे. वेद कळणं सोपं आहे, गाथा कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं सोपं नाही. मला अर्धी नाही कळली 30 वर्षात. फार अवघड काम आहे गावचं, ग्राम विकासाचं. करा 5-7 कामं तुम्हाला सांगतो. उशीर झालेला आहे, मी कमी शब्दात मांडायचा प्रयत्न करीन. काय करा, पाणी चांगलं प्या गावाने, स्वच्छ, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. हे जे जागा दिसते नाही ती रिकामी सोडायचीच नाही. दर घरापुढे 5-10 झाडं पाहिजे. चालेल, हलकट 5-10 दगड होती पुढे मागरतो. लाज वाटत ही दगड काऊन लोक मला काही कळत नाही काय.
मला इथे बी दिसले ना. हे नंबर 1 च्या हातपट गावातले घराच्या पुढे दगड होणार. हा ना, याला गोळा घातला पाहिजे. घराच्या पुढे दगड कसं काय ठेवतो मला कळत नाही. बरं, सरपंच ठोकरा खाऊन जातो पण त्याला बोलत नाही. बोलला तर पुढच्या वेळेस मतदान जाईल. असं काही जमणार नाही. आणि योगायोगाने आज आपल्या सगळ्या 40 गावचे नगरसेवक पण आले, बरीच मंडळी. मी दुपारी अमरावतीला होतो. दुपारी 3 तालुक्याचे नगरसेवक नगराध्यक्ष एकत्र होते अमरावतीमध्ये. नांदगाव, चांदूर रेल्वे आणि अजून एक तालुक्याचे. त्यांच्यापाशी बोलवलं होतं मला. मी 3 वाजता निघालो अमरावती, 7 वाजता इथे पोहोचलो. काय मला लय महत्व आहे. आम्ही अब्दुल कलाम साहेबांचे शिष्य आहे. 1 मिनिट मी इकडे इकडे चालत नाही. नाही म्हणजे नाही. काय तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या मुलीचं लग्न 10 वाजताचा वेळ होता एका मुलीचं. गावात त्या मुलाची आई तिकडे बसली शाळा. नवरदेवाची आई येते येते म्हणजे मी लग्न लावून घेतलं. मी याच्यात बोलतो, एकही शब्द काही खोटं बोलत. किंवा नंतर एवढे रुसले आणि म्हणलं मग तुम्हाला कोणा बंदी केली होती यायचं ना. मी 3 गावातून बगर मिटिंगच्या वापस गेलेला माणूस आहे. 300 किलोमीटर जाऊन उशीर झाला. जेव्हा नाही, एकदा आलं मला एकदाच कामं यायचंय. कोणत्या मिनिटाला तुम्हाला एक जग सोडून जायचं माहित नाही. म्हणून एक मिनिट कामात घेतला पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. जर थेंबा थेंबाने तळे साचे तर ते थेंबा थेंबाने तळे आटू बी शकतं. साचू शकतं तर आटू बी शकतं ना. तुमच्या जीवनातलं मिनिट कोणी म्हणतो आमचं असेल, तुमचं कसं आहे ते तुम्हाला आधी माहित नव्हतं का? आधी माहित होतं ना. मी इतका बारकाईचा माणूस आहे साहेब. मला फोन जर आला कोणाचं तिकून जर ते रामराम म्हणलं तुम्ही म्हणत नाही. 400 फोन येते. मी काय 400 वेळा रामरामच करीत होतो दिवसभर. कामाचं काय ती बोल. मला रामाचा राग आहे का? नाही. पण त्याच्यात तऱ्हेचे आता कोण काय काय म्हणते ते सांगणं नको. पण तू म्हणला बाबा ठीक आहे, मी काहून म्हणू? त्याचा असा गैरसमज होतो की मी फुगीर आहे. फुगीरपणाचा विषय नाही. माझा तुम्ही स्टेटस पाहिलं ना, माझ्या फोनवर एकच वाक्य लिहिलेलं आहे, मोजकं बोला आणि कामाचं बोला. पटकन मोकळा. आणि हा स्वभाव असल्यामुळे मला काम करता आलं. 90% सरपंच ग्रामसेवकाचं ऐकते आता. अहो, ग्रामसेवकाने सरपंचाचं ऐकलं पाहिजे. याला अकलीच नाही तर काय करतील? आमच्या इथे 30 वर्षात 3च ग्रामसेवक झाले. 30 वर्षात 3 ग्रामसेवक. 3 काहून झाले माहिती? एक रिटायर झाला आणि एक वारला म्हणून 3रा आला. हा, हे सत्य आहे. कशाला ग्रामसेवकाचा बदल करायचा आहे? त्याच्याकडून करून घ्यायचं ना. काय त्याचं बदल? दरवर्षी ग्रामसेवक बदला, 2 वर्षांनी सरपंच बदला. काही काही गावात तर काय पद्धत आहे माहिती का? 1 वर्ष तू सरपंच, 1 वर्ष तू सरपंच. का बापा सातवा राहिलं गाव मरायला आलंय. 1 वर्ष सरपंच राहिलं. तुम्ही सांगा काय कळण त्याला? मी म्हणतोय 30 वर्षात नाही कळलं, याला 1 वर्षात कसं कळलं? हा कोणाच्या रागाचा विषय नाही. आपल्याला गावाचं कल्याण करायचं, मानवाचं कल्याण करायचं आहे ना. म्हणून ही तळतळ काहून नाही, दुसरं काय? 40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं या 75 वर्षात. उद्या ह्या लेकराचं काय होईल? बरं, ह्या लेकराला आपण सुविधा देऊ शकत नाही, हे पाप आपलं आहे ना. आणि मग आपण याच्यासाठी काय करून ठेवू राहिलो? जर पाणी चांगलं नाही ह्या लेकराला तर काय देऊ शकतो आपण? ज्यांची जयंती साजरी करू राहिलो आपण महाजिजाऊची, तुम्हाला माहित आहे सगळ्याला, पण विसरून जातात. संभाजी महाराजाच्या हातातली तलवार 50 किलोची होती. किती? तलवार. आणि ते घोड्यावर घेऊन फिरत होते. तुमच्या गावातलं कोणताही पोरग उभा करा, 50 किलो भरत का बा? साहेब, तलवार 50 किलोची घोड्यावर फिरत होतं तर ते माणूस कसा असेल? मग आता प्रॉब्लेम काय झाला आम्हाला? कोण चुकलं? आज मी जपानमध्ये, रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतो. मी डोळ्याने पाहिलं. मी आतापर्यंत 25 देशात गेलो, अभ्यास केला, पाहिलं. जगलंय सुंदर आहे. हे प्रॉब्लेम आपल्या देशातच आहे सगळे. 2 देशातच मला प्रॉब्लेम दिसले. एक भारत, दुसरा तुम्ही ओळखीता का? बस.
जगात कुठे प्रॉब्लेम नाही. दुबईला आखातामध्ये 9 देश आहे. हे आपले मुस्लिम बांधव हरले जाते तिकडे तिकडे बघा. त्या 9 देशात खाली जमीन नाही हा, म्हणजे पीक घ्यायचा विषयच नाही. ज्वारी नाही, बाजरी नाही, दोडकं नाही, कारलं नाही, भोपळा नाही, काहीच नाही. 9 देशात पिकत नाही काही. पण असे राहते ना, असे खाते, तुम्हाला काय सांगा, लाज वाटते आपल्याला. आपल्यापेक्षा 10 पट चांगलं. काहीच पिकत नाही काही देशात. इथं तर काही नाही. म्हणजे आज एक भाजी केली नाही तर बदलून बदलून जर केली बाईनं तर वर्षभर डबल नंबर नाही यायचे, एवढ्या भाज्या आहेत. तरी घरात भांडणं होते की तीच भाजी करते, तीच भाजी करते. प्रॉब्लेमच वेगळा आहे आपला. खरंच चांगलं पाणी प्या, झाडे भरपूर लावा, फळाचे लावा, गावात स्वच्छता ठेवा. स्वच्छता राहत नाही, स्वच्छता माहित बी नाही आपल्याला. पोराला शिकवा, चांगले संस्कार द्या. हा कोण्या एका घराचा विषय नाही, हा देशाचा विषय, एका खडकीचा विषय नाही. तुम्हाला एक माझी हात जोडून विनंती, बाहेरचं खायचं टाळा. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर या गोष्टी सांगतो. बाहेरले भेसळ आहे, घरचं खा, ओळखीचं खा, गावातलं खा. मला एक सांगा, दूध खडकीला तयार होतं की चाळीसगावला? दूध कुठे तयार होतं? खडकीत ते चाळीसगाव? खडकीत. आणि घेतो कुठून? चाळीसगावातून. म्हणजे पक्के पागल नाही का आम्ही? हो, आमचं दूध 30 रुपयाने नेलं, त्याच्यातली मलाई काढून घेतली आणि आम्हाला 40ने आणून निघते ते. हे सुद्धा सरपंचाने गावातल्या लोकांना शिकायचं आणि पिशवी बंद करायची. साहेब, हे करायला पाहिजे. आम्ही केलंय. लय कटकटी, हे लय त्रास आहे. नाही कळत लोकांना. मग नाही कळत लोकांना तर आपल्याला समजून सांगायचे ना. 6 महिन्याचं लेकरू असतं, त्याला भूक लागली किंवा त्याला कपडे घालायचे किंवा त्याला काही चांगलं सजवायचं, हे ते तोंडाने सांगतं का? 6 महिन्याचे लेकरू मागतं का आईला? आई मला भाजी दे, आई मला पोळी दे, आई मला दूध दे म्हणतं. त्याची आई खाऊन देते टायमाला. पण त्याच्या आईला जसं कळतं तसंच सरपंचाला कळलं पाहिजे की माझ्या गावाला काय लागत होतं. मागायची गरजच नाही, त्यांनी सांगायची गरजच नाही. सरपंच हा त्या गावचा आई, सरपंच हा त्या गावचा विठ्ठल. विठ्ठल म्हणतो मी, विठ्ठल. मी बोलताना तुम्हाला ते गमतीवारी वाटतं किंवा विनोदात नाही तर हसतात. पहिले काही जुने लोक आहेत, पहिले जर सरपंच असे रस्त्याने आले ना जुन्या काळात, तो काळच वेगळा होता. त्यावेळेस पैसा नव्हता, सरपंचाला मान होता. तर महिला 10 फूट लांबून जात होत्या, सीधा समोर जात नव्हत्या अंगावर सरपंचाच्या. नाही, 10 फूट लांबून. आणि नुसत्या लांबून जात नव्हत्या, हातात चप्पल काढायच्या मग जायच्या. म्हणजे इतका आदर होता सरपंचाबद्दल. ते आम्ही घालून टाकला. त्याच्यात ते निळू फुलं असा सरपंच दाखिला, या बाई वाड्यावर या, वाटलं झालं ना आमचा. जुन्या वेळेत ते जर सरपंच आला तर बाई बाजूला जात होती, चप्पल काढून जात होती. आता बी बाया चपला काढी द्या. कारण बदललं. कारण बदललं ना. स्वच्छता ठेवा, साफसफाई, बाहेरचं खाऊ नका. गावातल्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. अहो, म्हातारे किती दिवसाची सोबती हो, जीव लावा हो, त्यांना गोड बोलावं सगळ्यांनी. 2 दिवसाची सोबती. कुणाचं तुमचा सासरा असू का, बाप असू का, गावातल्याचं म्हातारा असू, त्याच्या संग गोड बोललं पाहिजे. काय लागतं म्हाताऱ्याला? एक शर्ट 12 महिने घालतं ते. अर्धी भाकर खाल्ले का आज खाल्ले उद्याच खाते. हो, म्हाताऱ्या लोकांना. आणखीन एक काम आहे, मी रोज सांगतो. तिकडे विदर्भात, आमच्या मराठवाड्यात तर सांगतोच सांगतो. कोणतंच गाव ऐकत नाही. खानदेशचे तरी कुठून ऐकते? तुम्ही बी नाही ऐकायचे, त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं. ते काय आहे साहेब, ते काम म्हणलं तर अवघड आहे, म्हणलं तर सोपं आहे. त्याला काय पैसे लागत नाही. तुम्हाला 100 वर्ष जगायचं औषध आहे. पण नाही करीत लोक, नाही करीत तर मारा जायचं आहे का? सांगू ना, महिला मंडळ करता का? 100 वर्ष जगा वाटतं ना. 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असेल, दुसऱ्यावर जळायचं नाही. अर्धे लोक दुसऱ्यावर जळाल्यानेच मरून राहिले. काऊन जळायचे लोक मला काय कळत नाही. काय कशासाठी जळायचे लोक? एखाद्याला काय भेटलं भेटू द्या ना. तुम्हाला जेव्हा ते दिलं ते भरपूर झालं ना. काय तकलीफ आहे?
तुम्ही नीट अनुभव घ्या साहेब. गाडी मालक आणि ड्रायव्हर, मालक बी पुढच्या सीटवर आहे, ड्रायव्हर बी पुढच्या सीटवर आहे. मालकाला खर्चाचं दुःख आणि याला मालक नसल्याचं दुःख. त्या दोघात सुखी कोण आहे बरं? ड्रायव्हर सुखी आहे, काहीच करायचं नाही त्याला. त्याला सुख वाटत नाही, त्याला वाटतं मी मालक नाही. मालकाला पेट्रोल टाकू टाकून, टोल नाके भरू भरू, गाडीचे हप्ते भरू भरू परेशान. म्हणून सुख मानायचं. या 5-7 गोष्टी करा. गावाला एक माझी विनंती आहे, ग्रामपंचायतीचा टॅक्स भरत जावं. टॅक्स भरतच नाही. तुम्हाला राग येणार नसेल ना, तुम्ही सगळं गाव सुधारायला आले, याच्यातल्या 5 टॅक्स भरेल नाही. असे कपडे काढून आणले पाहिजे चालले. माझ्या गावात अख्खं गाव वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी 1 एप्रिलला अख्खं गाव टॅक्स भरतो. ज्याला रोजानं जाणारी बाई, मजुरी करणारी बाई कोणी असो. आमची एक बिजलाबाई आहे, एकटीच्या घरात नवरा वारला, मुलगा वारला, एक पोरग होतं, घरकुलात राहते. पहिल्या दिवशी 5,000 भरती. पण माझ्या टॅक्स बी 5,000 आहे कमीत कमी. सगळ्यात गरीबाला, लोएस्ट माणसाला 5,000 टॅक्स आहे. मग तिथून पुढे टॅक्स वाढत जातो. कोणी असो त्याला 5,000चे कमी पैसे भरता येत नाही. माहिती तुम्हाला लय तलय 1,500 बी नसेल आणि ते बी पिढ्याने पिढ्या भरला नाही. जा ना. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा, तुम्हाला पटतं का? तुम्ही पेट्रोल पंपावर गेले आणि 100 रुपयाची नोट दिली. नीट ध्यान करा, अभ्यास करा. 100 रुपयाची नोट दिली, त्याला म्हणले टाक पेट्रोल. साहेब त्याला नोट ठेवून घेतली, तो म्हणलं नाही टाकीत पेट्रोल. तर तुम्ही निघून जाईल का? मग काय करेल? काय करेन देऊ? चांगलं एक कल्पना करा ना. तुम्ही गण त्याला म्हणलं विना नाही केलं, सगळं केलं, पण त्यानं नाही ऐकलं तर तुम्ही निघून जाईल का? मग करीन का? त्याला ठोकीन ना. तेच सांगू राहिलो मी, टॅक्स भरण ठोका नाही आला. तुमच्यात ती ताकद का नाही आली ठोकायची? तुम्ही टॅक्स भरेल नाही. मला काय सांगायचं लक्षात आलं? टॅक्स भरेल नसल्यामुळे सरपंचाला, ग्रामसेवकाला ठोकायची ताकद तुमच्यात आली नाही. टॅक्स भरा. असा एकही माणूस नाही. सगळे म्हणजे आम्हाला पाणी येत नाही, आम्हाला पाणी येत नाही. तुम्हाला पाणी आलं नाही म्हणून एखादा माणूस कोर्टात गेला का? जाईन कसं भामटा? पावती लागेल ना तिथे. तुमच्यापाशी पाणीपट्टी भरलेली पावती आहे. तुम्ही जर कोर्टात गेले तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो, सरपंच ग्रामसेवकाला डोक्यावर पाणी आणून द्यावं लागेल त्याच्या घरी. कोर्ट सांगाल मी नाही, तुम्ही पैसेच भरत नाही ना. जगात असं कुठं आहे का पैसे घेतल्यावर माल मिळत नाही? असं कुठं आहे का? पण आम्हाला पैसे भरायचे नाही. आणि तुम्हाला आणखीन एक पोटातलं सांगतो, सरपंच ग्रामसेवक तुम्हाला मुद्दाम पैसे मागत नाही. हे आमच्या गोट्यातली आतली बातमी. तुम्हाला वाटतं तुम्ही पंचायतला फसिल. नाही नाही, पंचायतला तुम्ही नाही फसती, मुद्दाम मागत नाही तुम्हाला. त्यांना माहित आहे तुम्ही अंदाजा टॅक्स भरूच नाही. त्याचं कारण आहे, पैसे घेतले जर नगदी तर तुम्हाला त्याला तो माल द्यावा लागेल ना. ते काय करते माहिती आहे का? पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पैसे घेते. तुम्हाला जेव्हा काम पडेल तेव्हा. आणि कशाचे पैसे घेते? न दिलेल्या मालाचे. समजलं की नाही? यंदा तुमच्या नळाला पाणी नाही आलं, पैसे चुकले का? यंदा तुमच्या गावात झाडून नाही घेतलं, याचे पैसे चुकले का? तुमच्या गावात लाईट नाही लावले, याचे पैसे चुकले का? ते 2 वर्षांनी घेते दम्माना. हे मोठे कलाकार आहे, त्याला माहिती याचे पैसे चालले कुठं. पण जेव्हाची तेव्हा भरले तर तुम्हाला ती प्रश्न तुमच्या गावाचा नाही. मी जेव्हा बोलतो ते मी एका खडकीचं किंवा एका पाटोद्याचं बोलत नाही. मी राज्याच्या देशाचं बोलतो. मला कोण्या गावात जाऊन शहरी करायची नाही ना, इथं पोरगी द्यायची नाही, इथली करायची नाही. इथली काऊन करायची नाही तर मला पोरगच नाही, आणि इथे काऊन द्यायची नाही तर मला 5 पोरीचे लग्न व्हायला नाही का? 5 पोरी म्हणलं ना, पोर माझ्याकडे पाहते. त्याला वाटतं चांगला बकरा आणला. पोर परेशान आहे, त्यांना पोरी भेटत. परवा दिवशी शरद पवार साहेब नागपूरला गेले. तिथे एक जणांनी पत्र दिले शरद पवार साहेबांना. सत्य घटना आहे, तिने ऐकलं की टीव्हीवर.
हा आत्ता 10-15 दिवस झाले आहे ना. माझं वय 35 वर्ष झालं म्हणजे साहेब मला लग्नच होईल. पत्र दिलं शरद पवार. आता शरद पवार काय करीत ते काय घरकुल आहे का हे पवार काय करीन त्याला. हे तुम्ही आम्ही केलेलं पाप हे पहिले ते आता फेडावं लागत. मधल्या काळात मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, आता फेडा. मी लय वेळेस सांगितलं, तुम्हालाही सांगतो, अजून आम्ही सुधारलो नाही ना, ते 15-20 वर्षांनी दोघात एक करावं लागेल. मग तेच राहतं, त्याला काही इलाज नाही. दोघा भावात एक. म्हणून अजून तरी मुलीला जन्माला येऊन द्या, हा विषय मजाकचा नाही. तुम्ही तुमच्या गावाची आकडेवारी काढा, माणसं किती महिला किती, दर गावाची काढा. माझ्या गावची येऊन पहा, महिला किती पुरुष किती. पुरुषापेक्षा माझ्या गावात महिला जास्त संख्या आहे. मग तुमच्या गावात कोण नाही, तर तुम्ही जन्माला नाही येऊन दिले ना, जास्त हुशार झाले ना. मुलीला जन्माला येऊन द्या, झालेली चूक सुधरा. पाणी सगळ्याचं खराब झालं, तुमचंच नाही, दर गावात खराब झालं. ड्रेनेज सोडलं, संडासचं पाणी सोडलं, घाण वाहून जाते. पिकावर औषधं मारते का, कापसावर याच्यावर पिकावर, ते सगळं पाण्यात जातं वाहून. खतं टाकले पाण्यात जाते. त्या यवतमाळला एवढं एंडो सरपण मारलं पिकावर साहेब, सत्य घटना. तर ते जमिनीतून विहिरीत उतरले, विहिरीत. तिथं वाकडे पोर जन्माला एवढे, दात वाकडे हात वाकडे, काही येत नाही कोणाला. सगळे मतदानात निवडून यायचंच गरज आहे. जन्मतः पोर वाकडे जन्माला एवढे राहिले म्हणलं किती आवड. नांदेडमध्ये यवतमाळमध्ये कोणाला घेणं नाही. कसं व्हायचं पुढं, काय व्हायचं आमच्या देशाचं या लोकांचं. आपण जो विकास म्हणतो ना, आपणच राहायचो, नाही तर मग विकास जळायचा का. काय विकास जळायचा, घर बांधून किंवा माड्या बांधून रोड करून करायचं काय. माणसंच जर जगणार नसेल तर करायचं काय. हे कोरोना आलं होतं का, कोरोना आजार नव्हते साहेब महाराष्ट्रात. मी एकटाच सांगतो, कोरोना आजार नव्हता. कोरोना काय होतं, हे झाडातून माणसाला जो ऑक्सिजन मिळतो, माणसं झाले जास्त झाडं झाले कमी, मग तो ऑक्सिजन पुरेना. मग ज्याला नाही भेटला त्या टाकलात, ठीक आहे. आणि ते कधी बी होऊ शकतं, उद्या बी होऊ शकतं साहेब. गावाची गावं बसते ना एखाद्या दिवशी, मौत करायला कोण नाही राहायचं ही झाडं नसल्यावर. आम्हाला झाडाचं महत्वच कळत नाही. 4 झाडं लागते एका माणसाला जगायला. तुमच्या गावची आजची लोकसंख्या जवळजवळ 8,000च्या आसपास. झाडं पाहिजे 32,000 गावात. गल्लीत 32,000 पाहिजे माणसासाठी. आता गावात बैल पण आहे, डुकर कुत्रे पण आहे, त्यांना बी ऑक्सिजन लागतो का नाही रे पोरं. पण खरं सांगा, कुत्र्याला झाड लावते ते का, पण ऑक्सिजन लागतो की नाही. पोरं खरं बोलते हो, कुत्र्याला झाडं लावता येत. असे किती कुत्रे आहेत तुमच्या गावात. लावतच नाही. पोराला जागा घेऊन ठेवतो, 2 घराला 2 घरं बांधून ठेवतो. पोराला पाहिजे, त्याच्या नात्याला पाहिजे. अरे तू मरायला आला, ऑक्सिजन नाही, झाड लाव ना. मी तर राग म्हणतो, माणूस झाड लाईत नाही त्याच्यासाठी. 4 झाडं तर लाईत नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो आणखी भाडवा. गाळाला त्याला त्या बाप्पाची वड फेकून द्यायला पाहिजे. झाडं अतिशय महत्वाचे, लक्षात ठेवा.